सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय लक्ष्मी माता, जय दुर्गा माता। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे बरं? नवरात्रोत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व आश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो। यावर्षी 22 सप्टेंबर पासून सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना केली जाईल। महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता। याच कारणास्तव देवी दुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते आणि स्त्री शक्तीचा जागर करणारा हा उत्सव आहे। या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो। नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे पूजली जातात। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते। घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी त्याचे विसर्जन होते। नवरात्र उत्सव समाप्ती 30 सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 ऑक्टोबरला महानवमी आहे। त्यामुळे यंदाचा हा उत्सव 10व्या दिवशी संपणार आहे। शुभ मुहूर्त सोमवार 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6:09 पासून ते सकाळी 8:06 पर्यंत आहे। घटस्थापनेचे साहित्य। नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मडकं, विविध धान्य, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षतांसाठी तांदूळ, आंब्याची डहाळी, पैशांची नाणी, लाल ओढणी, चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, शृंगारपेटी, हार इत्यादी साहित्य असते। कशी करावी घटस्थापना? कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात पत्रावळीत प्रथम माती टाकावी, त्यात 7 प्रकारचं धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी। मातीच्या कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा। कलशातील पाण्यात सुपारी, अक्षता, नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत। त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा। हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा। पूजेनंतर तो 9 दिवस त्यांच्या समोर ठेवावा आणि दिवा अखंड 9 दिवस लावावा। देवीच्या 9 रूपांची पूजा। नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते। शैलपुत्री देवी, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते। दिवस पहिला 22 सप्टेंबर 2025 सोमवारी घटस्थापना आणि शैलपुत्री देवीची पूजा। दिवस दुसरा 23 सप्टेंबर 2025 मंगळवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा। दिवस तिसरा 24 सप्टेंबर बुधवारी चंद्रघंटा देवीची पूजा। दिवस चौथा 25 सप्टेंबर गुरुवारी कुष्मांडा देवीची पूजा। दिवस पाचवा 26 सप्टेंबर शुक्रवारी स्कंदमाता देवीची पूजा। दिवस 6वा 27 सप्टेंबर शनिवारी कात्यायनी देवीची पूजा। दिवस 7वा 28 सप्टेंबर रविवारी जगदंबाची पूजा। दिवस 8वा 29 सप्टेंबर सिद्धिदात्रीची पूजा। दिवस 9वा 30 सप्टेंबर सिद्धिदात्रीची पूजा व महागौरी देवीची पूजा। दिवस 10वा 2 ऑक्टोबर गुरुवारी नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा केली जाते। तर अशा प्रकारे यंदाचा नवरात्रोत्सव हा 22 सप्टेंबर पासून सुरू होऊन तो अशा प्रकारे असणार आहे। श्री स्वामी समर्थ।